मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीचा स्फोट. जहा नहीं चैना वहां नहीं रहना. भुजबळांकडून बंडाच्या तयारीचे संकेत. बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भूमिका जाहीर करणार. मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी. भुजबळांची प्रतिक्रिया. मी खेळणं आहे का तुमच्या हातातलं. भुजबळांचा संतप्त सवाल. अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही. मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा. हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही, छगन भुजबळ यांचा निर्णय. नाराजी नसल्याचं सांगतानाच मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य. एका कुटुंबातला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभं राहू नये, मंत्री होतो, मग माझ्यासारख्या निष्ठावानावर पक्ष राग का काढणार. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. नाव कट झाल्याचं दुःख नाही, पण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. विजय शिवतारेंची संतप्त प्रतिक्रिया. खातेवाटपासंदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी बैठकीचं आयोजन. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. लाडक्या बहिणींसाठी 1,400 कोटी तर मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटींचं अर्थसहाय्य. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी तपासाला वेग. सीआयडीचं पथक 2 दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून. सीआयडी अधिकाऱ्यांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट. एक देश एक निवडणूक विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार. दुपारी 12 नंतर केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल मांडणार विधेयक. भाजपकडून खासदारांना व्हिप जारी.